बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र विकसित होतंय, तर राज्याच्या काही ठिकाणी पावसाच्या सरी सुद्धा बरसत आहेत. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, युट्यूब चॅनल. पाहूयात 8 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान कसं राहील. पण त्या अगोदर कालचा जो अंदाज दिला होता त्याप्रमाणे राज्याच्या ह्या जो काही पूर्वेकडील भाग आहे, मराठवाड्यापासून पूर्वेकडचा क्वचित काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस बरसला. घाटाच्या आसपास मध्यम ते जोरदार आणि दक्षिणेकडील घाटाच्या आसपास मध्यम ते मुसळधार अपेक्षित पाऊस. मध्य महाराष्ट्र मधल्या भागात क्वचितच हलक्याशा सरी या पाहायला मिळाल्या आहेत. त्यात त्यात कोल्हापूरच्या भागामध्ये मात्र काल चांगल्या पावसाच्या सरी या पाहायला मिळालेल्या आहेत. आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर चक्रकार वारे बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागामध्ये आहेत. येत्या 24 तासांमध्ये या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज आहे आणि हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर पश्चिम दिशेने अशा प्रकारे जाईल असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे एक दुसरं कमी दाबाचे क्षेत्र उत्तर प्रदेशच्या आसपास विकसित झालेलं आहे आणि ही सिस्टीम याच्या आसपासच उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशच्या आसपास पर्यंतच राहील आणि मान्सूनचा आस असलेला जो पट्टा या सिस्टीमच्या मध्यातून गेलेला आहे. त्यामुळे पाऊस जो आहे हा उत्तर भारताच्या भागाकडे काही प्रमाणात आपल्याला सक्रिय पाहायला मिळतोय. महाराष्ट्रात कोरडे वारे येत आहेत, पण संपूर्ण भागापर्यंत हे कोरडे वारे पोहोचलेले नाहीत. जे काही कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह आहेत, ते साधारणतः इकडे उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे, उत्तर कोकण आहे, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागापर्यंत हा जो काही प्रभाव आहे कोरड्या वाऱ्यांचा दिसतोय. पण तिथून पुढच्या भागामध्ये बाष्पयुक्त वारे आहेत, त्यामुळे विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या पूर्वेकडील काही भागांमध्ये पावसाच्या सरी या पाहायला मिळत आहेत. सॅटेलाइट इमेजमध्ये पाहिलं तर चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदियाचे काही भाग, अमरावतीच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सरी देणारे ढग आहेत. त्याप्रमाणे जालनापासून इकडे परभणी, नांदेडकडे सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस सरी देणारे ढग काही प्रमाणात दिसत आहेत. घाटाच्या आसपास पुण्यापासून सातारा, कोल्हापूरपर्यंत मध्यम पाऊस सरी देणारे ढग आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्गचा भाग आहे. हलक्या मध्यम सरी देणारे ढग आहेत आणि पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम भागात किंवा सांगलीच्या काही भागामध्ये ढगाळ हवामान, हलक्याशा सरी अशा प्रकारची स्थिती आहे. पण मोठा पाऊस देणारे ढग या ठिकाणी नाहीयेत. आणि जे काही पावसाचे ढग आहेत ते सांगितले जालना आहे, परभणी आहे, हे ढग दक्षिण पूर्वेकडे जात आहेत. म्हणजे परभणी, त्यानंतर लगतवरती हिंगोलीचा दक्षिणेकडील भाग, नांदेड या ठिकाणी रात्री पावसाचा अंदाज आहे. जालन्याचे पूर्वेकडील भाग रात्री पावसाचा अंदाज आहे. म्हणजे रात्रीनंतर थोड्या वेळानंतर पावसाची शक्यता या ठिकाणी अजून भागांमध्ये आहे. आता सुद्धा परभणीच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होतोयच. त्यानंतर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे उत्तर भाग या ठिकाणी थोडाफार पाऊस तरी राहतील आणि राहिलेल्या विदर्भात ढगाळ हवामान, क्वचित हलकीच्या सरी अशा प्रकारची स्थिती आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी भागांमध्ये पाऊसमान हे कमी झालेलं आहे. ढगाळ हवामान फक्त या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात दिसतंय. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या जी शक्यता आहे, कोरड्या वाऱ्यांचे प्रभाव उत्तरेकडील भाग आहे राज्याचा या ठिकाणी विशेष करून राहतील. त्यामुळे पावसाची जर शक्यता पाहिली तर त्या भागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस तरी होण्याची शक्यता राहील. सातारा घाट, कोल्हापूर घाट, पुणे घाट मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज कायम आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा मध्यम ते जोरदार पाऊस यांची शक्यता या ठिकाणी राहील. त्यानंतर हा जो काही भाग आहे पूर्वेकडचा, आता त्या ठिकाणी आपण केशरी रंग वापरतोय, पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. पण स्थानिक ढगनिर्मिती होऊन सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, यवतमाळ, अमरावतीचे काही भाग असतील. तर या भागामध्ये स्थानिक ढगनिर्मिती झाली तर मध्यम ते जोरदार सरी बरसतील. पण त्याही सरी असतील त्या थोड्याफार मोजक्या क्षेत्रावरती राहतील. जेवढ्या प्रमाणात हे क्षेत्र दाखवलं तेवढ्या मोठ्या क्षेत्रावरती तर नाही, मात्र काही ठिकाणी पावसाच्या सरी होण्याचा अंदाज आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव पाऊस जवळपास नाहीच. एखादा अपवाद वगळता पावसाची काही शक्यता दिसत नाही. पालघर, मुंबई, ठाणे क्वचितच हलकेसे थेंब किंवा हलकीशी सरी येईल, जास्त शक्यता नाही. नाशिक घाटाकडे हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस काही प्रमाणात पाहायला मिळेल. बुलढाणा, अकोला, वाशिम, जालना, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे राहिलेले भाग आहेत. एखादा स्थानिक अपवाद वगळता म्हणजे एखाद्या ठिकाणी थोडासा हलका मध्यम पाऊस होईल. पण तो वगळता या ठिकाणी विशेष काही मोठ्या पावसाचा अंदाज सध्या दिसत नाहीये. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार नाशिक पूर्व, नाशिक घाटमाथा, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर, पालघर, ठाणे हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. इतर ठिकाणी क्वचितच हलकासा पाऊस होईल असा अंदाज आहे. इतर ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत.
या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज चॅनल सबस्क्राईब करा आणि Facebook पेज फॉलो करून ठेवा.